तब्बल 30 वर्ष प्रशासकीय सेवेत कार्य केल्यानंतर आता राजकारणात सहभाग झालेला आहे असे सिद्धार्थ खरात आपल्यासोबत आहेत. ते मेकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. ते आपल्यासोबत आहे. आपण त्यांना विचारू. मग तुम्ही या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार. तुम्ही 30 वर्षाचा तुमचा दीर्घ अनुभव आहे. कसं या मतदारसंघामध्ये चित्र आहे, काय वाटतं तुम्हाला? नमस्कार, जय महाराष्ट्र. ही गोष्ट खरी आहे की 30 वर्षाचा अनुभव माझा मंत्रालयीन प्रशासकीय सेवेमध्ये झालेला आहे. मी कक्षाधिकारी, अवर सचिव, उपसचिव, सहसचिव, माननीय राज्यमंत्री, माननीय मंत्री, माननीय केंद्रीय राज्यमंत्री यांच्याकडे मी स्वीय सहाय्यकापासून विशेष कार्य अधिकारी ते खाजगी सचिव अशा अनेक प्रकारच्या सेवा केलेल्या आहेत. अनेक प्रकारचे शासकीय निर्णय घेतलेले आहेत, कॅबिनेट प्रस्ताव सादर केले आहेत, कायदे पारित केले आहेत, स्टॅच्यूट्स, ऑर्डिनन्सेस आणि मंत्रालयीन कारभार जो आहे तो मी फार जवळून हाताळलेला आहे. त्याचबरोबर माननीय मंत्री महोदयांच्याकडे काम करत असल्यानं गावगाड्यातून येणारा जो माणूस आहे, कारण मी स्वतः गावगाड्यातून आलो असल्यामुळे त्याच्याशी मी जुळलेलो गेलेलो आहे. त्यांच्या भावना, त्यांच्या आकांक्षा या सगळ्याचं प्रतिबिंब मी मंत्रालयात अनुभवलं आहे, पाहिलं आहे आणि त्यांच्यासाठी मी काम पण केलेलं आहे. 30 वर्षाच्या या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा पुन्हा माझ्या समाज बांधवासाठी, माझ्या गावगाड्यातील लोकांना व्हावा, त्या भागातील सर्वसाधारण जनतेला व्हावा, ही एक व्यापक भूमिका घेऊन मी सामाजिक माझ्या मनामध्ये ज्या काही कॉन्सेप्ट असतात, ज्या प्रकारच्या भूमिका असतात, त्याला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी राजकारणाचा आधार घेऊन मी या मतदारसंघामध्ये काम करण्याचं ठरवलेलं आहे. तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे मागील काळामध्ये त्यांची भेट घेतली, शिवबंधन बांधून घेतलं आणि आता मतदारसंघामध्ये इथे विद्यमान आमदार जे आहे शिंदे गटामध्ये सध्या शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होण्याचे चिन्ह आहे. कसं वाटते तुम्हाला की आता शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होण्याची या प्रक्रिया सुरू आहे? मी खरं सांगू का तुम्हाला, यावेळेस ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे गट ही लढतच होणार नाही आहे. कारण ज्या प्रकारे यांनी शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या या 40 गद्दार आमदारांनी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या सुसंस्कृत आणि नैतिक अधिष्ठान असलेल्या माणसाला 2.5 वर्षापूर्वी माननीय मुख्यमंत्री पदावरून पाय उतार केलं आणि ज्या पद्धतीनं माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानावरून मातोश्रीला जो काही प्रवास केला, तो जो प्रवास आहे तो महाराष्ट्रातील जनता विसरू शकणार नाही. त्यामुळं महाराष्ट्रातील जनता ही बेईमान, ढोंगी आणि लबाड लोकांना नाकारणारी आहे. हा महाराष्ट्र संतांचा आहे. महाराष्ट्र स्वाभिमानी शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, वारकऱ्यांचा महाराष्ट्र आहे, विठ्ठलांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये नैतिकता आहे आणि एक प्रकारची आध्यात्मिक पातळीवरची उंची गाठलेला महाराष्ट्र आहे. असली सोंग, ढोंग आणि गद्दारी महाराष्ट्राने कधी पचवलेली नाही आणि ज्यांनी कोणी अशी सोंग केलेली आहेत त्यांना याच मातीमध्ये या महाराष्ट्राने गाडलेलं आहे. हे गद्दारीचं जे सोंग आहे, हे गद्दारीचं नाटक आहे. आणि काय दिलं नव्हतं यांना या मतदारसंघामध्ये लोकांनी काय दिलं नव्हतं? माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बघून यांना 3 वेळा आमदार केलेलं आहे आणि याच्या बदल्यात यांनी लोकांना काय दिलं तर काही नाही आहे. मग काय केलं तर यांनी खुद्द उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली, बेईमानी केली, लबाडी केली आणि आता ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध लढतायत. कुठल्या तोंडानं? आणि इथली जी जनता आहे ती सर्वज्ञानी आहे, सर्वश्रुत आहे. त्यांना सगळ्या प्रकारची लबाडी ढोंग कळतात. त्यामुळं लबाडांना, ढोंग्यांना या ठिकाणी जागा नाही आणि म्हणून ही जी लढत आहे ही लढतच होणार नाही असं माझं म्हणणं आहे. या विद्यमान आमदार जे संजय रायमुलकर जे शिंदे गटाचे, त्यांनी ते दावा केला आहे की 4,500 कोटी रुपयाचा विकास केला आहे. कसा दिसतो विकास तुम्हाला? मी 8-10 दिवसापूर्वी मी सुद्धा असे काही फ्लेक्स आणि बोर्ड्स या ठिकाणी पाहिले. गावागावामध्ये त्यांनी ते फ्लेक्स आणि बोर्ड्स पाठवले होते. त्या प्रत्यक्ष गावातील काही लोक, कार्यकर्ते आम्हाला या ठिकाणी भेटतायत आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं की साहेब, आमच्या गावामध्ये आमदार साहेबांनी खूप फ्लेक्स आणि बोर्ड्स लावलेत आणि हजारो कोटीच्या कोटी कामं आमच्या गावामध्ये आली असं दाखवतात. मग मी त्यांना विचारलं की अशी काही कामं आलीत का तुमच्या गावामध्ये? तर त्यातील जवळजवळ 90-95% लोकांचं असं म्हणणं आहे की जी कामं यांनी त्या फ्लेक्स आणि बोर्डवरती दाखवलेली आहेत त्यातलं एकही काम झालेलं नाही. कामं यांची कागदावर आहेत आणि जर याने दिलेलं आहे, लोकांचा कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही. जी काही लोक या ठिकाणी जगतायत, जी काही प्रगती करतायत ती नैसर्गिक
प्रगती करतायत, नैसर्गिक पद्धतीनं करतायत. यांनी गेल्या 15 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचं व्हॅल्यू ॲडिशन्स जनतेच्या जीवनामध्ये केलेलं नाही आहे. आणि म्हणून जे काही विकास म्हणतायत, तो विकास अक्षरशः दुर्बीण घेऊन शोधावा लागत आहे. विकासच दिसत नाही, पैसा दिसतोय, तो कागदावर दिसतोय, तो कदाचित त्यांच्या खिशातही गेला असेल, त्यांच्या नातेवाईकांच्या किंवा चेल्या चपाट्यांच्या खिशात पैसा जाऊ शकतो. मला असं काही सांगण्यात आलं की त्यांचे साले आणि मेहुणे हेच सगळं हा विकासाचं काम करतात. तुम्ही समजून घ्या हा विकास कुठे गेला मग. त्यामुळं हे जे विकास प्रकरण आहे ते प्रकरण मोठं गंभीर आहे आणि मोठं गंमतशीर प्रकरण आहे ते. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जर तुम्हाला उमेदवारी दिली तर तुम्ही कुठले मुद्दे घेऊन किंवा कोणतं व्हिजन घेऊन मतदारांसमोर जाणार आहात? असं आहे, गेली 15 वर्ष तर यांनी काही केलं नाही ही लोकांना माहिती आहे. इथला विद्यार्थी आज कामाविना आहे, त्याच्या हाताला काम नाही. त्याचे आईवडील जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतीला आग लागलेली आहे, शेतमालाला भाव नाही आहे, शेतीचं जो उत्पादन खर्च आहे मिळणारं उत्पन्न आहे त्याची अजिबात ताळमेळ नाही, परवडणारं नाही आहे. जगायचं म्हणून ही सगळी मंडळी माणसं जगतायत, कुटुंब जगतायत. या ठिकाणी नवीन उद्योग आलेला नाही, MIDC नाही आहे. असलेले जे उद्योग आहेत जे थोडेफार त्यांनाही यांनी गती दिलेली नाही. इथलं गतिचक्र जे आहे विकासाचं ते पूर्णतः थांबलेलं आहे. लोणारसारखं जे काही निसर्गानं दिलेली देणगी आहे त्याचा सुद्धा विकास हे करू शकले नाही. अहो एवढंच कशाला, हा जे मेहकर आहे, मेहकरमध्ये जो घाट आहे स्मशान घाट, जे नदीपासून जो स्मशान घाट आहे तो बसस्टँडपर्यंत जर बघितलं तर त्या ठिकाणी साधं आणि डिवायडर सुद्धा टाकलेलं नाही. त्यामुळे अनेक तरुणांचं या ठिकाणी हाकनाक त्या ट्रॅफिकमुळे बळी जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, तुमची आमची सगळ्यांची प्रेरणा आहे ना, हे सुद्धा त्यांचं नाव घेतात. मग आतापर्यंत या मेहकर नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील हे उभारू शकले नाही. अहो हे यांच्या गावामध्ये जे यांचं गाव आहे, आमदार महोदयांचं जे गाव आहे त्या गावामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही आहे. समजून घ्या, जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या गावामध्ये जायला सोयीचा रस्ता नाही, तर इतर मतदारसंघामधील पांदण रस्ते असतील, शेत रस्ते असतील, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, अंतर्गत रस्ते असतील, हे केव्हा करणार? यांना विकासाचं कोणत्याही प्रकारचं विजन नाही, दृष्टी नाही, कुठलाही प्लॅन नाही. आला दिवस गेला दिवस अशा प्रकारचं यांनी फक्त सत्ता भोगलेली आहे. आणि जे काही विकासासंदर्भात नावं करून कामं आणली त्या कामाचा पैसा यांच्या स्वतःच्या खिशामध्ये गेलेला आहे, यांच्या चेल्या चपाट्यांच्या आणि साल्या मेवण्याकडेच हा पैसा गेलेला आहे. हा इथला विकास आहे. नाही, मग यामध्ये 30 ते 35 वर्षापासून सत्ता यांच्या हातात आहे, यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असं वाटतं की तुम्हाला? नाही, मला याबद्दल काही म्हणायचं नाही. जनतेला ह्या सगळ्या गोष्टी सर्व ज्ञात आहे आणि जनता या सगळ्या गोष्टीचा जो हिशोब आहे तो मतदानामधून व्यक्त करणार आहे. त्यामुळं हे जे आता प्रकरण आहे ते जनतेच्या न्यायालयामध्ये गेलेलं आहे. जनतेनेच याचा हिशोब विचारावा असं माझं मत आहे. या मतदारसंघामध्ये जे विकासाचं मोठं महामेरू म्हणून दाखवलं जाते की मी खूप मोठा विकास केला आहे, अद्यापर्यंत कुठला विकास झाला नाही, शून्य विकास आहे असं म्हणता येईल का तुम्हाला? शून्य विकास आहे, मायनस विकास आहे. 15 वर्ष सोपे नाहीच साहेब. 15 वर्षामध्ये एखाद्या तरुणाचं भविष्य घडवलं जाऊ शकतं, तर काहींचं आयुष्यसुद्धा पुढे निघून जात आहे. 15 वर्ष कमी नाहीत. 15 वर्षामध्ये तुलनेमध्ये जे मतदारसंघ पुढे गेलेले आहेत इतर, त्या तुलनेमध्ये हा मतदारसंघ पुढेच गेला नाही. हा तिथेच त्याच ठिकाणी थांबलेला आहे, मायनस झालेला आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो की 15 वर्ष नाही तर 50 वर्ष हा मतदारसंघ मागे गेलेला आहे. मी आता या पलीकडे असं म्हणणार आहे की यांनी काय केलं काही नाही केलं याचा सगळ्या लेखाजोखा जो आहे तो लोकांच्या दरबारामध्ये लोकांकडे आहे आणि म्हणून यांनी काय केलं याचा हिशोब त्यांनी घ्यावा. मात्र मी जो काही या ठिकाणी विचार करतोय त्या संदर्भात माझी स्वतःची काही मतं आहेत. मी या ठिकाणी जे तरुण आहेत, जे बेरोजगार आहेत, त्यांच्या हाताला काम दिल्याशिवाय राहणार नाही. मी काल जो रोजगार मेळावा घेतला त्या ठिकाणी 1100 लोकांनी म्हणजे रजिस्टर केलेलं आहे. त्यातील आम्ही एक 600 लोकांना या ठिकाणी अपॉइंटमेंट लेटर दिलेलं आहे. यानंतरही हा कार्यक्रम जो आहे आम्ही एक्सटेंड करून पुढे वाढवणार आहोत. या मतदारसंघामधील प्रत्येक घराघरामधील युवक आणि जो काही तरुण आहे त्याच्या हाताला जोपर्यंत काम मिळत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, हा माझा निर्धार आहे. या व्यतिरिक्त शेतीवर आधारित पूरक व्यवसाय असतील, प्रोसेसिंग युनिट असतील, उद्योगाच्या जे काही उद्योजक असतील नवनवीन, त्या उद्योजकांना आम्ही या ठिकाणी आकर्षित करू. इथे रेल्वे नाही ती रेल्वे आणण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी पर्यटनाचं जे शहर आहे लोणार त्या ठिकाणी आम्ही विमानतळसुद्धा आणण्याचा प्रयत्न करू. सर्व प्रकारचा विकास लहान थोरापासून ते
ज्येष्ठापर्यंत आणि विद्यार्थ्यापासून ते शेतकऱ्यापर्यंत, व्यावसायिकापर्यंत, उद्योजकापर्यंतचा सर्वांगीण विकास सर्व क्षेत्रामध्ये घडून आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं जे सरकार येईल तो हा विकास घडून आणल्याशिवाय राहणार नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला जर उमेदवारी दिली, तुमचा विजय निश्चित असं वाटतं तुम्हाला? माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ज्यांच्याही गळ्यामध्ये उमेदवारीची माळ घालतील त्यांच्यासोबत आम्ही सगळे आमच्या अंतर्गत मतभेद विसरून काम करू. याशिवाय महाविकास आघाडीमध्ये जे काही घटक पक्ष आहेत त्यांनाही आम्ही समन्वयानं सोबत घेऊ. आणि त्यांनी जर माझ्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ टाकली तर मला प्रचंड बहुमतानं या ठिकाणी विजय मिळणार आहे. याबद्दल कोणत्याही प्रकारची शंका आज रोजी माझ्या मनामध्ये नाही. जनता जनार्दनांच्या संदर्भात समवेत मी जी काही चर्चा करतोय त्यांचं जे माझ्याबद्दलचं प्रेम आहे, जे काही सकारात्मक प्रतिसाद मला मिळतोय तो पाहून मी भारावून गेलेलो आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की जो काही विजय होईल तो खूप मोठा विजय असेल. आणि बस ठीक आहे. तरी आपल्यासोबत होते सिद्धार्थ खरात, ज्यांनी मेकर विधानसभा मतदारसंघामध्ये एकतर्फी निवडणूक होऊन माझाच विजय होणार असा दावासुद्धा व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV, मेकर, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.